गावातील एका शांत घरात माधवराव नावाचे निवृत्त शिक्षक एकटे राहत होते. पत्नीचे काही वर्षापूर्वीच निधन झाले होते. त्यांना 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. तिघेही परदेशात स्थायिक झाले होते. ते दर महिन्याला वडिलांच्या खात्यात भरपूर पैसे पाठवत असत. पण माधवरावांना पैशाची गरज नव्हती. निवृत्तीनंतर मिळालेली पेन्शन, आयुष्यभराची बचत आणि मुलांनी पाठवलेले पैसे यामुळे त्यांच्याकडे कशाचीही कमतरता नव्हती. कमतरता होती ती फक्त आपल्या माणसांच्या सहवासाची. रोज संध्याकाळी ते घराच्या ओसरीवर बसून मुलांच्या फोनची वाट पाहत असत. फोन यायचा पण काही मिनिटांसाठी. बाबा, आम्ही बिझी आहोत. बाबा, यंदाच्या उन्हाळ्यात नक्की येतो. बाबा, काळजी घ्या. हे शब्द दरवर्षी ऐकायला मिळायचे. उन्हाळा आला की माधवरावांच्या चेहऱ्यावर आनंद फुलायचा. घराची साफसफाई, मुलांच्या आवडीचे पदार्थ, त्यांच्या खोलीची तयारी सगळे ते उत्साहाने करायचे. पण उन्हाळा संपायचा. मुलं यायची नाही. माधवराव स्वतःची समजूत घालायचे. कामं असेल बिचाऱ्यांना, पुढच्या उन्हाळ्यात नक्की येतील असे करत करत अनेक उन्हाळे निघून गेले. एक दिवस अचानक माधवरावांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ते घरातच कोसळले. शेजारी राहणाऱ्या रामूने त्यांना जमिनीवर पडलेले पाहिले. तो धावत आला. माधवराव, काय झालं? माधवरावाने थरथरत्या हाताने रामूचा हात पकडला. त्यांच्या हातात एक पत्र आणि एक छोटं पाकिट होतं. रामू, हे माझ्या मुलांना दे. रामूने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात सांगितले, त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. ताबडतोब त्यांच्या कुटुंबाला कळवा. रामूने मुलांना फोन केला. तिघांनी येण्याचे आश्वासन दिले. मात्र वेळ जात होती आणि माधवरावांची प्रकृती खालावत होती. त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मुलांसाठी लिहिलेलं पत्र रामूकडे दिलं होतं. पत्रात लिहिले होते, प्रिय मुलांना, तुम्ही मला आयुष्यभर खूप पैसे पाठवले, पण मला पैशांची कधीच गरज नव्हती. मला हवी होती तुमची साथ, तुमच्या प्रेमाचे 2 शब्द, माझ्या खांद्यावर ठेवलेला तुमचा हात. दर उन्हाळ्यात मी तुमची वाट पाहिली, तुमच्या खोलींची साफसफाई केली, तुमच्या आवडीचे पदार्थ बनवले. पण प्रत्येक वेळी उन्हाळा संपला आणि प्रतीक्षा वाढत गेली. मी तुम्हाला दोष देत नाही. कदाचित तुम्ही खरोखरच व्यस्त असाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आई-वडील पैशावर जगत नाही, ते जगतात आपल्या लेकरांच्या प्रेमावर. हे देवा, मला हवे होते फक्त प्रेमाचे 2 बोल. पुढच्या जन्मी नको बनवू मला असा रक्ताचा आज संबंध हरवलेला बाप. पत्र वाचून पूर्ण होण्याआधीच रामूच्या डोळ्यात अश्रू आले होते. काही तासानंतर माधवरावांनी अखेरचा श्वास घेतला. पण मुलं अजूनही पोचली नव्हती. रामूने त्यांचे पाकीट उघडले. त्यामध्ये रुग्णालयाच्या बिलासाठी लागणारे पैसे होते. त्याहूनही मोठा धक्का म्हणजे एक पावती होती. माधवरावांनी काही महिन्यापूर्वी स्वतःच्या अंत्यविधीची सर्व तयारी करून ठेवली होती. जणू त्यांना खात्रीच होती की शेवटच्या क्षणी त्यांची मुलं जवळ नसतील. दुसऱ्या दिवशी रामूने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माधवरावांचा अंत्यविधी केला. स्मशानभूमीत सर्व तयारी आधीच झालेली पाहून तो ओक्साबोक्शी रडू लागला आणि म्हणाला, किती एकटा होता हा माणूस. अस्थि कलश घेऊन रामू घरी परतला. त्या संध्याकाळी मुलं परदेशातून आली, पण आता खूप उशीर झाला होता. रामूने त्यांच्या हातात अस्थि कलश आणि ते पत्र दिलं. मुलांनी पत्र वाचवायला सुरुवात केली. प्रत्येक शब्दाबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेवटी त्यांनी टाहो फोडला. घरभर रडण्याचा आवाज घुमू लागला. पण आता त्या रडण्याचा काहीच उपयोग नव्हता. ज्या वडिलांनी आयुष्यभर त्यांची वाट पाहिली, त्यांच्यासाठी वेळ संपली होती. त्यांनी पाठवलेले पैसे माधवरावांनी कधीच खर्च केले नव्हते. कारण त्यांना पैशाची भूक नव्हती. भूक होती ती फक्त आपल्या लेकरांच्या प्रेमाची. आणि ती भूक घेऊनच एक बाप या जगातून निघून गेला. वेळ निघून गेल्यावर पश्चातापाचे अश्रू वाहतात, पण ते आई वडिलांना परत आणू शकत नाही. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा हृदयस्पर्शी कथांसाठी कथा मंजिरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.